तोच वार, तीच वेळ आणि तेच गाव. बारामती पुन्हा एकदा विमान अपघाताने हादरली. 4 महिन्यांपूर्वी बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45च्या सुमारास दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान बारामती तालुक्यातील गोजूबावी या गावाजवळ कोसळलं. अजित पवारांचा ज्या ठिकाणी अपघात झाला त्यापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर पुन्हा एकदा एक शिकाऊ विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. रेड बर्ड कंपनीचं ट्रेनिंग विमान अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे थेट उसाच्या शेतात उतरवावं लागलं. मिळालेल्या माहितीनुसार रेड बर्ड एव्हिएशन अकॅडमीचं हे प्रशिक्षण विमान नियमित सरावासाठी उड्डाण करत होतं. दरम्यान अचानक झालेल्या तांत्रिक बिघाड अथवा अन्य कारणामुळे विमानाचा ताबा सुटल्यानं ते गोजूबावी गावाजवळ कोसळलं. विमानात फक्त एकच ट्रेनी पायलट होता. हे विमान कमी उंचीवर उडत असताना अचानक बिघाड झाला आणि लँडिंग करताना विमानाचा एक भाग विजेच्या खांबाला धडकला. पण पायलटनं विमान उसाच्या शेतात उतरवलं. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. पायलटलाही गंभीर इजा झालेली नाही, पण तो थोडा शॉकमध्ये असल्याचं सांगितलं जातंय. विमान शेतात उतरताच गावकरी मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमा झाली. पोलीस आणि प्रशासनाची टीमही लगेच तिथे पोहोचली आणि तपास सुरू करण्यात आला. नेमका बिघाड कशामुळे झाला याचा शोध घेतला जातोय. मात्र याच गोजूबावी गावाच्या परिसरात 4 महिन्यांपूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. तिथून 1 किलोमीटर अंतरावरच हा अपघात झाला असून त्यामुळे पुन्हा त्याच भागात घडलेल्या या घटनेमुळे बारामतीकरांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण कॉन्टेंटसाठी बघत राहा डेली सिटी न्यूज.